मी नेस्कोच्या अगदी समोर उभा आहे. मुंबईतल्या गोरेगाव परिसरामध्ये असलेलं हे एक्झिबिशन सेंटर आहे. इथे कोणतेही कार्यक्रम घ्यायचे असतील तर सरकारची प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. हा मुद्दा लक्षात ठेवा. हा मुद्दा फार फार महत्त्वाचा आहे. याविषयी आपण पुढे बोलूच. तर याच एक्झिबिशन सेंटरमध्ये 11 तारखेला 11 एप्रिलला एका इटालियन डीजेची कॉन्सर्ट झाली. त्यामध्ये 2 कॉलेजच्या तरुणांचा मृत्यू झाला. त्यांनी अंमली पदार्थांचं सेवन केलेलं होतं. पण या दोघांच्या मृत्यूच्या पलीकडे आपल्याला या विषयावरती, या प्रकरणाविषयी बोलावं लागणार आहे. कारण आतापर्यंत अंमली पदार्थांच्या संबंधानं जी कारवाई झाली आहे त्याचे डोळे पांढरे करणारी आकडेवारी या क्षणाला माझ्या हातात. त्याही पलीकडे मुळात ते अंमली पदार्थ बनतात कसे, ते येतात कुठून आणि त्याची सप्लाय चेन नेमकी कशी काम करते, या सगळ्याविषयी आपण बोलूया. त्यातलं प्रॉफिट मार्जिन कसं असतं हे आपण समजून घेऊयात. आणि सरकार जेव्हा सातत्यानं आपल्याला सांगत असतं की सातत्यपूर्ण अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये सरकार कारवाई करत आहे, तेव्हा सरकारचं हे वाक्य नेमका या कारवाईचा आवाका दाखवत असतं की सिस्टीमचं फेल्युअर. या अत्यंत महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग मुद्द्यावरती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बोलूयात. आणि त्याच्याही पलीकडे मी आत्ता या क्षणाला गोरेगाव परिसरातून हा व्हिडिओ शूट करतोय. मात्र इथून काही मिनिटांच्या अंतरावरती अंधेरी भागामध्ये एका चाळीत 13,000 रुपये भाडे असलेल्या एका चाळीतल्या खोलीमध्ये 25 ते 30 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडलेले आहेत. त्यामुळे त्या चाळीत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तिकडची कहाणी सांगणार आहे. त्या माणसाचं गुजरात कनेक्शन आपल्याला समजून घ्यायचं आहे. या सगळ्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोलबिडू बघताय. तर या सगळ्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यात सगळ्यात गंभीर बाब काय दिसते, तर या सगळ्यात नेस्को एक्झिबिशन सेंटरचा असलेला सहभाग, नेस्कोची या सगळ्यातली भूमिका. कारण ज्या नेस्कोनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं त्या नेस्कोच्या स्वतःच्या नियमांनुसार कुठल्याही इव्हेंट ऑर्गनायझरला कार्यक्रमाची परवानगी घेण्यासाठी पोलीस आयुक्तांकडनं एंटरटेनमेंट लायसन्स घ्यावं लागतं आणि त्याबरोबरच अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडनं परफॉर्मन्स लायसन्स घेणं हे गरजेचं असतं. आणि तसंच त्यांना मग वेगवेगळ्या मर्यादांचं पालन करावं लागतं. आता ज्या कॉन्सर्टविषयी आपण बोलतोय त्या कॉन्सर्टसाठी रात्री 10 वाजेपर्यंतची वेळेची मर्यादा होती. मग 10 वाजल्यानंतर सुद्धा हा इव्हेंट सुरू राहिला. कारण आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार रात्री 2-2:30 नंतर हे जे विद्यार्थी आहेत ते त्या ठिकाणी कोसळले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सुद्धा ही कॉन्सर्ट सुरू असताना नेस्कोच्या सिक्युरिटी अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष का केलं, हा यातला कळीचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असाही आहे की नेस्कोच्या आतमध्ये हे ड्रग्ज कसे पोहोचले आणि नेस्कोची सिक्युरिटी कशी भेदली गेली, हा सुद्धा यातला एक गंभीर मुद्दा आहे. त्यासाठी सिक्युरिटीच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी अटक केलेली आहे. त्यांच्या तपासामधनं काय समोर येतं, त्यांचं काही कनेक्शन आहे का, याच्याविषयीची काही स्पष्टता येते. नेस्कोने आधीच या सगळ्यामध्ये सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. पण प्रश्नचिन्ह कायम आहे. दुसरी एक आणखी वेगळी माहिती आता नव्यानं समोर आलेली आहे. ती म्हणजे या सगळ्या इव्हेंटच्या दरम्यान नो मोबाईल पॉलिसी होती. नो मोबाईल पॉलिसी म्हणजे काय, मोबाईल या कुठल्याही कार्यक्रमामध्ये वापरण्यास मज्जाव केलेला होता. मोबाईलवरती स्टिकर्स लावण्यात आलेले होते आणि हे जर का स्टिकर्स तुम्ही काढले तर तुम्हाला इकडचे जे ऑर्गनायझर्स आहेत ते यातनं, या इव्हेंटमधनं बाहेर काढू शकतील, असाही इशारा देण्यात आलेला होता. त्यामुळे हा जो नियम आहे, मोबाईल का नकोत, काही शूटिंग होईल का याची भीती होती का, हा सुद्धा मुद्दा इथे संशय निर्माण करणार आहे. आणि यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो पोलीस स्टेशनचा. कारण या गोरेगावपासून जिथे नेस्कोचं एक्झिबिशन सेंटर आहे तिथून सगळ्यात जवळचं पोलीस स्टेशन आहे वनराई पोलीस स्टेशन, जिथे या सगळ्या प्रकरणाची तक्रार दाखल झाली आहे. ते पोलीस स्टेशन इथून अवघ्या 7 ते 8 मिनिटाच्या अंतरावरती आहे. त्यामुळे प्रश्न असा पडतो, जर का अधिकृतपणे 10 वाजेपर्यंतची परवानगी दिलेली होती आणि जर का रात्री इतक्या उशिरापर्यंत, म्हणजे पहाटेपर्यंत हा इव्हेंट चालला होता असं सांगितलं जात आहे, जर का इतक्या उशिरापर्यंत हा इव्हेंट सुरू होता तर 10 नंतरची परमिशन उलटून गेल्यानंतर पोलीस या ठिकाणी का फिरकले नाहीत, पोलिसांना या बाबतची माहिती का कळली नाही, आणि त्यामुळे इथे कुठेतरी पोलिसांवरती सुद्धा एक संभ्रम निर्माण होतो. यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे 11 तारखेचा इव्हेंट आहे. 12 तारखेला आधी सकाळी एकाचा, दुपारी एकाचा असे दोघांचे मृत्यू झाले. 13 तारखेला सगळ्या माध्यमांनी या बातम्या छापल्या आणि त्यानंतर 13 तारखेलाच पोलिसांनी या सगळ्याविषयीची अधिकृतपणे माहिती दिली. त्यामुळे ही जी सगळी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमुळे सुद्धा एकतर नेस्को प्रशासन आणि दुसरीकडे पोलीस यांच्या भूमिकेविषयी संशय निर्माण होतो आहे. आता हे सगळे मुद्दे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला काय दिसतंय तर गोरेगावपासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावरती अंधेरी भाग आहे. तिथे काही दिवसांपूर्वी, म्हणजे बरोबर आठवड्याभरापूर्वी
एका चाळीतल्या घरामध्ये 25 ते 30 कोटी रुपयांचे ड्रग्ज त्याची निर्मिती सुरू होती, अशा स्वरूपाची माहिती हाती आली आणि तिथे एका व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्यासह आणखी 2 जणांना सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये अटक केलेली आहे. आपण तिथं जाऊयात. तिथं जाऊन नेमकं कशा पद्धतीने हा सगळा कारभार सुरू होता, त्याचं गुजरात कनेक्शन नेमकं काय होतं आणि तिथनं जी भयंकर माहिती आपल्या हाती आलेली आहे ती समजून घेऊयात. त्यासाठी आपल्याला अंधेरीला जावं लागेल. अंधेरीच्या सहार रोड इथल्या एका चाळीत असलेलं हे घर आहे आणि याच घरामध्ये, या भाड्याच्या घरामध्ये एक असा सेटअप केलेला होता जिथे 25 ते 30 कोटी रुपयांचा कारभार सगळा चाललेला होता. अंमली पदार्थांचा कारभार होता आणि याबाबतची जी माहिती समोर येते ती अत्यंत भयंकर आहे. म्हणजे कुणीतरी एक मोहम्मद आरिफ शेख नावाचा व्यक्ती जो या सगळ्याच्या मागे सापडला, तो त्याच्या बायकोसोबत कुठे राहायचा तर सांताक्रूज गोळीबार नगर परिसरामध्ये. तिथे तो राहायचा आणि इथं तो स्वतः अंमली पदार्थ बनवायचा आणि सप्लाय करायला कोणाला संशय येऊ नये म्हणून दुसऱ्याच ठिकाणी जाऊन त्याचा सप्लाय करायचा. मग आता प्रश्न पडतो की तो पोलिसांना नेमका सापडला कसा? तर खार पोलीस गस्तीवर असताना एका रात्री 4 तारखेच्या आदल्या रात्री तो पोलिसांना सापडला. संशयित म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्याची चौकशी केली गेली आणि जेव्हा त्याची चौकशी झाली तेव्हा जे काही समोर आलं ते चक्रावणारं होतं. तो सांताक्रूजमध्ये 13,000 रुपये भाडं देऊन त्याच्या बायकोसोबत तिथे राहायचा. त्याची बायको हे सगळे पैशाचे व्यवहार सांभाळायची, जिच्या बँक खात्यामध्ये 26 लाख रुपये सापडले, जे बँक खातं पोलिसांनी त्यानंतर गोठवलं. त्यानंतर कळलं की अंधेरी सहार रोड जिथं आत्ता या क्षणाला मी उभा आहे, तिथं त्यानं कारखाना टाकला होता. तिथे तो हे अंमली पदार्थ तयार करत होता आणि पुढे जाऊन सप्लाय करत होता. त्याच्याही पलीकडची हादरवणारी माहिती अशी आहे, त्याचा एक साथीदार तिकडे उत्तर प्रदेशमध्ये बसला होता. त्याला तिथून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याही पलीकडची धक्कादायक यातली माहिती अशी की या सगळ्या प्रकरणाचं गुजरात कनेक्शन काय? तर तो मूळचा गुजरातचा. गुजरातमध्ये त्याने ही अंमली पदार्थांची तस्करी केली आणि त्यानंतर त्याला तिथे अटक करण्यात आली. पॅरोलवरती तो सुटला आणि फरार झाला. फरार होऊन तो मुंबईत आला. 2023 पासून गुजरातचे पोलीस त्याच्या मागावरती होते आणि तो सापडला कुठे? तर या प्रकरणात जिथे त्यानं या एवढ्याशा खोलीमध्ये 25 ते 30 कोटी इतक्या अंमली पदार्थांचा कारभार सुरू केलेला होता. या छोट्या-छोट्या वाटणाऱ्या या सगळ्या ज्या घटना आहेत, या सगळ्या ही एवढं छोटंसं हे सगळं घर आहे. मात्र या घरातनं जी मोठी बातमी समोर आलेली आहे ती सांगते की अंमली पदार्थांची ही सगळी पाळंमुळं किती खोलवर मुंबईच्या या गल्ल्या-गल्ल्यांमध्ये शिरलेली आहेत आणि ती बाहेर काढणं एक मोठं चॅलेंज पोलिसांसमोर निर्माण झालेलं आहे. आता ही कारवाई झालीच जी नेस्को प्रकरण समोर येण्याच्या काही दिवस आधीची आहे. पण या सगळ्यातनं एक गंभीर मुद्दा पुढे येतोय, तो म्हणजे सातत्यानं अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये होणारी ही कारवाई आणि त्यात मोठ्या प्रमाणावरती जप्त होणारा अंमली पदार्थांचा साठा. ही आकडेवारी माझ्या हातात आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या 4 वर्षात एकूण 6,738 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत. 2024 मध्ये महाराष्ट्रात एकूण 4,229 कोटींचे अंमली पदार्थ पकडले गेले आणि ज्यात एकट्या पुण्यातनं 3,669 कोटींचा साठा जप्त करण्यात आलेला होता. मुंबईमध्ये 2026च्या सुरुवातीच्या 2 महिन्यामध्ये म्हणजे या वर्षीच्या पहिल्या 2 महिन्यांमध्ये 30 कोटींहून अधिकचे अंमली पदार्थ पकडले गेले. म्हणजेच पोलिसांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत या कारवाईमध्ये 50% वाढ नोंदवली. मुंबई एअरपोर्टवरती मार्च 2026 पर्यंत पहिल्या या 3 महिन्यांमध्ये 1,330 किलो अंमली पदार्थ पकडले गेले. या दरम्यान 286 तस्करांवरती या ठिकाणी कारवाई करण्यात आली. भारतीय नौदलाने समुद्रमार्गे होणारी तस्करी रोखून 2,500 किलोहून अधिकचे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत. रायगडच्या MIDC परिसरामधील एका गुप्त लॅब या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आली आणि तिथून जवळपास 47 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. तर तिकडे नवी मुंबई पोलिसांनी तळोजा इथे कारवाई करत मोठ्या प्रमाणावरती 18 कोटींचे अंमली पदार्थ या ठिकाणी नष्ट केलेले आहेत. याच्या पलीकडे जाऊन बोलायचं झालं तर उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाजवळ अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये मोठी कारवाई झाली. त्याचं बरंच राजकारणही झालं. तिकडे ठाण्यामध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वीच अशाच पद्धतीने अंमली पदार्थ सापडले आणि त्याचीही मोठी चर्चा झालेली होती. ही सगळी आकडेवारी आपल्यासमोर आहे. नेस्कोमध्ये घडलेले प्रकरण आपल्यासमोर आहे. अंधेरीमध्ये चाळीमध्ये कशा पद्धतीनं अंमली पदार्थांची निर्मिती केली जात होती तेही सगळं आपल्यासमोर आहे. आणि अशात आता 2 गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या दिसत आहेत. एक म्हणजे सातत्यानं अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये कारवाई होते का? तर कारवाई होते आणि ही एक चांगली बाब आहे. पण सातत्याने कारवाई करावी लागते, सातत्यानं ही प्रकरणं समोर येत आहेत, याचाच अर्थ सप्लाय चेन
ही थांबलेली नाही आहे आणि हाच आपला या सगळ्यामधला शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याच्याविषयी आपल्याला सविस्तरपणे बोलावं लागेल. आणि हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला नेमकं या सगळ्यामध्ये अंमली पदार्थांमागचं प्रॉफिट मार्जिन हे कसं असतं आणि ते कसं काम करतं, ते कसे बनवले जातात आणि त्यामागची कारणं काय आहेत, हे समजून घेऊयात. त्यासाठी एक सोपं उदाहरण आपण घेऊयात. अंमली पदार्थ हे परदेशातनं आयात केले जातात, इम्पोर्ट केले जातात आणि काही अंमली पदार्थ हे इथे बनवले जातात. जसं आपण अंधेरीमधल्या त्या घरामध्ये बघितलं, की जिकडे अंमली पदार्थ हे बनवले जात होते. आता हे अंमली पदार्थ जे बनवले जातात, ते बनवण्यासाठी साधारणपणे 1 ग्रॅम मागे ₹50 खर्च येतो आणि बाजारामध्ये त्यांची विक्री ही 1,500 ते 2,000 रुपयांना होते. म्हणजे यातनं लक्षात घ्या, की यातलं प्रॉफिट मार्जिन किती मोठं आहे. 30 ते 40 पट अधिक यातलं प्रॉफिट मार्जिन आहे, जे अर्थातच कुठल्याही धंद्यापेक्षा जास्त दिसतं. एक लक्षात घ्या, डिमांड आहे, प्रॉफिट मार्जिन आहे आणि त्यामुळे ही सप्लाय चेन तुटत नाही. या सगळ्याच्या मुळात एक कारण दिसतं, ते म्हणजे जेव्हा अशा पद्धतीने ड्रग्स विरोधामध्ये मोहीम सरकारकडनं राबवली जाते, तेव्हा कारवाई कुणावर होते? तर कारवाई या सप्लाय चेनमधल्या सगळ्यात शेवटच्या पिरामिडवरती होते. पिरामिडमधल्या सगळ्यात शेवटच्या भागावरती कारवाई होते आणि त्यामुळे त्याने काय होतं, तर जे जुने माफिया असतात, सप्लायर्स असतात, ते यातनं बाहेर होतात आणि नवे सप्लायर्स यामध्ये एंट्री घेतात. जे कस्टमर्स आहेत, ज्यांच्याकडनं डिमांड होते, त्यांची डिमांड कमी होत नाही. उलट नवे सप्लायर्स या मार्केटमध्ये आल्यामुळे त्यांचं एक नवं मार्केट याच्यामध्ये तयार होतं आणि त्यामुळे ही सप्लाय चेन कायम राहते. आता ही सप्लाय चेन का तुटत नाही? तर ही न तुटण्यामागे किंवा ती तुटू नये, ती तशीच राहावी याच्यामागे अनेकांचे हितसंबंध असतात, असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच या सगळ्याच्या शेवटी एक प्रश्न पडतो, की ही सिस्टीम ही सुधारावी असं कुणाला वाटतं, की ती तशीच राहावी अशी अनेकांची इच्छा असते आणि त्यातून हे सगळं रॅकेट सुरू राहतं. हा खरा या सगळ्याच्या मुळाशी नेणारा प्रश्न आहे. अर्थात याचं उत्तर कधी मिळेल, कोण देईल, ठाऊक नाही. अर्थात या नेस्कोच्या निमित्तानं या सगळ्याची चर्चा पुन्हा एकदा होते आहे. या सगळ्यावरती, या विश्लेषणावरती तुम्हाला नेमकं काय वाटतंय आम्हाला कमेंट सेक्शनमधनं नक्की सांगा आणि अशा माहितीपर व्हिडिओंसाठी बोल भिडू पाहत राहा. मुंबईतनं कॅमेरामन अमर सकपाळसह मी गुरुप्रसाद.